नमस्कार, मी सी रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 155ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताट बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया अनुलोम विलोम.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असतील त्यांना येऊ द्या, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. सावकाश डोळे उघडायचे आहेत. आणि आता आपण समर्थांची आरती गाऊया. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णायामती देया रे. अक्कल कोटी वास करुनिया, दाविली अघटित चर्या रे. लीला पाशे बद्ध करुनिया, तोडिले भव भया रे. यवने पुशिले स्वामी कहाँ है, अक्कल कोटी पहारे. समाधी सुखते भोगुनी बोले, धन्य स्वामी वर्या रे. जानसी मनीचे सर्व समर्था, विनऊ किती भवहरा रे. इतुके देई दीन दयाळा, नच तव पद अंतरा रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णायामती देया रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे. असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे.
truly blessed, truly blessed, truly grateful from my bottom of the heart. हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, तुम्ही स्वतःला चार्ज करता का? येस, जसं आपण आपल्या मोबाईलला चार्ज करतो किंवा करावं लागतं, तसं आपण आपल्याला चार्ज करणं गरजेचं आहे. स्वतःला मोटिवेट करणं गरजेचं आहे. इन्स्पायर करण्याची गरज आहे. पण आपण ते करायला मागत नाही, कंटाळा करतो. कंटाळा हा शब्द आपल्या डिक्शनरीत असा काही छापला गेलेला आहे की आपण आपलं आयुष्य एकदम नीरसपणे जगत असतो आणि त्यामुळे आपल्याला काही करायची इच्छा होत नाही आणि ते न करण्यासाठी आपण खूप कारणं देत बसतो त्याला. जसं मोबाईलला चार्ज केलं नाही तर आपला मोबाईल चालू शकत नाही, तसंच आपलंही आहे. आपल्याला स्वतःला वेळ स्वतःसाठी देणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण एक चार्ज होऊ आणि आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती प्रोडक्टिव्हिटी, ती सकारात्मकता दिसून यायला लागेल. आणि आपल्याला आता स्वतःला चार्ज करायचं म्हणजेच काय करायचं, तर चांगले विचार, चांगले आचार, चांगले सकारात्मक व्हिडिओ पाहणं, त्यांचं उजळणी करणं, आध्यात्मिक वाचन करणं, ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण करू तेव्हा आपण नेहमी एक उत्साही राहू. एकदम चार्जेबल तुम्ही बोलू शकता मोबाईलच्या भाषेमध्ये, म्हणून मी हा शब्द वापरला. तर याच्यावर चिंतन करा की आपल्याला नेहमी जसं मोबाईलला चार्ज करावं लागतं तसं आपण स्वतःला चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. चांगल्या शिस्तबद्ध जीवन जगण्यासाठी आपण स्वतः तर त्यामधून दुसऱ्यांना प्रेरित करायला हवं. हे आयुष्य एकदा मिळतं, हा मानवाचा जन्म आपल्याला एकदा मिळतो, तो सत्कारणी लावणं हे आपल्या स्वतःच्या हातात आहे. त्यामुळे चांगलं जीवन जगायचं असेल तर ह्या गोष्टींमधून चार्ज व्हा. नेहमी चांगलं वाचा, चांगल्या विचारांचे व्हिडिओज पहा, सकारात्मकता ठेवा, स्वतःच्या जगण्यामध्ये सकारात्मक ठेवा, म्हणजे त्यामुळे दुसरेही तुमच्याकडून प्रेरित होतील तसं जगण्यासाठी. त्याच्यामुळे याच्यावर नक्की चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.